सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा 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 सुखाकारणे देव वेडावला तुका म्हणे माझे हेची सर्व सोप तुका म्हणे माझे हेची सर्व सोप Hare
महाराजांनी प्रथमतः दीप प्रज्वलन करायचं आहे आणि टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा मायबापांनो. एवढा मोठा जल्लोष या राठोड परिवाराने या ठिकाणी केला. धन्यवाद द्यावेत तेवढे कमी पडतील. आदरणीय महाराज रोहिदासजी बापू राठोड दीप प्रज्वलन करा. पाहुबा महाराज समय वगैरे द्या, मेणबत्ती द्या. बसा खाली बसा. वारकरी संप्रदायाचा प्रारंभ पंथेतून मशालीपर्यंत गेलेला आहे आणि म्हणून प्रथमतः इवलेशे रूप हे दीप प्रज्वलन आहे आणि त्याचा वेलू गेला गगनावरी हे मशालाचं रूपक आहे. म्हणून दीप प्रज्वलन आणि मशाल पेटवणं. या महाराज इकडे या, बापूसाहेब या, दिलीप बाप्पा इकडे या, बापूसाहेब या, महाराजजी. हा एक भव्य दिव्य कार्यक्रम राठोड बापूंनी या ठिकाणी संपन्न केला. पण वयाच्या बापू 8वीला होते तेव्हापासनं प्रत्येक वर्षी रामदेव बाबांच्या संस्थानाला रामदेव बाबा ऋषिकेश 5000 लोकांना गावरान तुपामध्ये शिरा मसाले भात प्रतिवर्षी 8वी पासून ती सेवा चालू आहे. धन्यवाद बापूसाहेब. असंच कार्य तुमच्याकडनं होत राहू. रामकृष्ण हरी. या अकराळे गावातील आपले पाऊबादादांचे सुपुत्र दीपक दादा हे या गावातील स्वातंत्र्य सैनिक हे पहिलेच आहेत. बापूंची अपेक्षा आहे की त्यांचा दिल्लीहून ते या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. दीपक भाऊंचा या ठिकाणी सन्मान व्हावा. माफ करा महाराज द्या. आता वेळ घेणार नाही. होय, पाऊबा महाराजांच्या दीपकने सर्व अकराळे गावाचा दीपक लावलेला आहे. टाळी वाजवा सगळ्यांनी. पाऊबा महाराजांनी जी माऊलींची सेवा केली, दिंडींची सेवा केली, त्याचं हे फल मिळालेलं आहे. रामकृष्ण. रामकृष्ण रूप पाहता लोचने सुखा झाले ओसालने सुख झाले ओसालने सुख झाले
माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरवा आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर हा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम जय जय राम हेलो काया वाचा मने झाला विष्णू 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 काम क्रोध तास बाधितेना काम क्रोध तास बाधितेना काया वाचा मने झाला विष्णू काया वाचा मने झाला विष्णू काया वाचा मने झाला विष्णू काम क्रोध दास विश्वासी तो करी स्वामी बरी विश्वासी तो करे स्वामी बरी विश्वासी तो करे स्वामी बरी विश्वासी तो करे स्वामी बरी सकळ भोगिता होय जाते भोगिता होय जाते तुका मने चित्त करावे निर्मळा तुका म्हणे चित्त करावे निर्मळा गोपाळ राहे ते गोपाळ राहे ते विश्वासी तो खरी स्वामी भरी स्वामी भरी विश्वासी तो खरी स्वामी भरी स्वामी भरी सकळ भोगिता होय जावे विठोबाळ
काया वाचा मने झाला विष्णुदास 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 काम क्रोध दोष बाधते ना काम क्रोध दोष बाधते ना विश्वासित करे स्वामी मरे सत्ता विश्वासित करे स्वामी मरे सत्ता राम क्रोध त्यासी भारिते ना काम क्रोध त्यास भारिते ना विश्वास तो करे स्वामी मरे सत्ता विश्वास तो करे स्वामी मरे सत्ता काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास पालते ना काम क्रोध त्यास पालते ना विश्वासित करे स्वामी मरे सत्ता विश्वासित करे स्वामी मरे सत्ता काम क्रोध त्यास बाधिते ना काम क्रोध त्यास बाधिते ना विश्वास करे स्वामी मरे सत्ता विश्वास करे स्वामी मरे सत्ता सकळ भोगिता होय त्याचे होय
वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधे तिना विश्वासितो करे स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याजे तुका मने चित्त करावे निर्माळ एवोनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगेता होय त्याजे विठाला विठाला स्वर पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील दास्यत्वाची लक्षणा मांडणारा सेवाभाव प्रगट करणारा
सेवेची फलश्रुती मांडणारा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर वारीच्या निमित्ताने फिरता नारळी कार्यक्रम श्री क्षेत्र अकराळे या गावामध्ये आयोजित करण्यात आला आणि अशा या कार्यक्रमासाठी हा अभंग निवडलेला आहे। यथामती नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परम आदरणीय कृष्णाजी माऊली यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करू। विठ्ठला परम आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण कृष्णाजी माऊली यांच्या आशीर्वादाने 48 वर्षापासून चालू असलेला हा कार्यक्रम परम आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वांचं श्रद्धास्थान यशोदा अक्का यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालू असलेला हा कार्यक्रम सन्माननीय रोहिदास बापू राठोड यांच्या सहकार्यातून श्री क्षेत्र अकराळे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। माऊली परिवाराच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे यंदा हा कार्यक्रम या गावाला देण्यात आला। माऊलींच्या कृपा आशीर्वादाने परम आदरणीय अक्कांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम या गावाला मिळाला आणि तो बापूंनी मोठ्या परिश्रमाने स्वीकारला आणि म्हणून आपल्या सर्वांना त्याचा आज या ठिकाणी हा लाभ मिळतोय। बापूंच्या अंतःकरणातला सेवाभाव परम आदरणीय माऊलींनी प्रत्येकाच्या मनामध्ये हरिपाठाच्या माध्यमातून निर्माण केलेलं दास्यत्व विचारात घ्यावं या हेतूने हा अभंग निवडला। विठ्ठला आदरणीय हरिभक्तीपरायण मोहनानंद महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माळी महाराज यांनी मला इथला हा कार्यक्रमाचा व्यापकपणा सांगितला। मला सातत्यानं संयोजक मंडळी संपर्कात होते, सतत माऊलींच्या बाबतीत ते सांगायचे। पाठीमागं जायखेडला मी एका कीर्तनाला आलो। खरं तर ते दर महिन्याचं तिथं कीर्तन असतं एकादशीच्या निमित्ताने आणि हरिपाठावर क्रमाने सेवा करण्याचं बंधन आपलं त्या स्थानामध्ये आहे। तिथला कार्यक्रम माझ्या विद्यार्थ्याकडे होता। विद्यार्थ्याच्या गैरहजेरीत मी आलो होतो। हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज चौरे पंढरपूर यांच्याकडे संयोजकांनी सेवा दिली होती आणि त्यांना अडचण आली आणि त्यांनी मला सांगितलं की ही मुलं सगळी मला काका म्हणतात, काका असा असा एक कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे, जावं लागेल आणि अभंग पण अवघड आहे। सत्पदते ब्रह्म चित्पदते माया अवघड आहे म्हणून मला पाठवलं। मी त्याच्यावर बोलावं म्हणून अभिमानाने आलो नाही। माऊलींनी त्यांच्या सेवेसाठी मला इथं बोलावलं असा त्यावेळेला माझा भाव होता आणि माऊलींच्याच कृपेनं तो कार्यक्रम मी केला आणि म्हणून मला आदरणीय आबासाहेब असतील, संयोजक मंडळी असतील, हे मला भेटले आणि मग त्यांनी मला पुन्हा संपर्क करून हा कार्यक्रम सांगितला। हा चालू वर्षातला कार्यक्रम असल्यामुळं
ही नवीन वर्षाची डायरी माझ्याकडे नव्हती आणि 4 महिन्यापूर्वी मी होकार दिला आणि मागच्या 10 महिन्यापूर्वी माझी आईचं निधन झालं आणि आज मासिक आलं. माझ्या समोर संकट होतं की दर महिन्याला मी कार्यक्रम घरी करतो आणि त्यामुळं मनामध्ये विचार होता की मासिकाचं निमित्त संयोजकांना सांगावं का. एकीकडं आईचं कर्तव्य होतं, दुसरीकडं माऊलींची सेवा होती. परंतु त्यामध्ये मी तिथल्या कार्यक्रमाचं नियोजन लावलं आणि माऊलींच्या सेवेला प्राधान्य देऊन संयोजकांना कसलीही तक्रार न करता त्यांच्यापर्यंत हा विषय न आणता मी या कार्यक्रमाला यायचा शब्द दिला. फक्त त्यांच्या सर्वांसमोर एक दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी मला शोभायात्रा आणि रिंगण सोहळ्यासाठी बोलवलेलं होतं, परंतु मी त्या कार्यक्रमासाठी येऊ शकलो नाही वेळेमध्ये. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये दास्यत्वाचा विचार आपल्या समोर प्रगट केलेला आहे. दास्यत्व कशाला म्हणतात? दास कोणाला होता येतं? दास व्हायचं असेल तर कोणाचं व्हावं? दास व्हायचंच आहे, सेवाच करायची आहे, तर सेवा कोणाची करावी? सेवा कुणी करावी? सेवा का करावी आणि सेवा कशी करावी? विठ्ठला आता मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचं कीर्तन आहे. शास्त्रात याला अनुबंध म्हणतात. त्याचा अधिकारी पाहिला जातो, विषय पाहिला जातो, फल पाहिलं जातं. त्याच्या जास्त विस्तारात जाणार नाही. पण सेवेचा अधिकारी कोण? इथं बसलेले सगळेच्या सगळे भाविक परम आदरणीय माऊलींचे सेवक आहेत. म्हणून एवढ्या थंडीमध्ये अशा मोकळ्या जागेमध्ये ही सगळी मंडळी 9च्या कीर्तनाला बसलेली आहेत. आता 11 वाजेपर्यंत उठायचं ही जबाबदारी माझ्याकडे. आता उठवायचं नाही, उठू द्यायचं नाही. थंडीमध्ये आपण बसलोय, ओपन जागेमध्ये बसलोय, खुल्या मैदानात बसलोय. याला कारण आपण माऊलींचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे. विठ्ठला दास्यत्वामध्ये देवाचा दास कोणाला म्हणावं, संतांचा दास कोणाला म्हणावं? देवाचं दास्यत्व अधिकारी कोण? सर्वांना देवाचं दास्यत्व स्वीकारता येतं, पण संतांचं दास्यत्व सर्वांना स्वीकारता येत नाही. त्याचा विशिष्ट अधिकारी आहे. पण विशिष्ट अधिकाऱ्याची एवढी संख्या असते हे वेगळं लक्षण आज मांडावं लागणार आहे. कारण विशिष्ट म्हटलं की एखादा असतो, दुर्लभ असतो, दुर्मिळ असतो, मर्यादित असतो, त्यालाच विशिष्ट म्हटलं जातं. कारण संतांचं दास्यत्व हे सर्वांना शक्य नाही. संतांच्या दास्यत्वाचा विचार पाहत असताना संतांच्या भेटीचा विचार पाहावा लागतो. भगवद्गीता सांगते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. असा महात्मा भेटणं दुर्लभ आहे. ज्याला भेटतो तोही दुर्लभ आहे. महात्मा ज्याला भेटतो तोही दुर्लभ आहे आणि महात्मा भेटणं हेही दुर्लभ आहे.
मला सांगण्यात येत होतं की आमचा हा भाग आदिवासी भाग आहे, परंतु माझ्या दृष्टीनं हा भाग आदिवासी नाही. याला कारण माऊलींनी ज्या भूमीत पाऊल ठेवला तो भाग आदिवासी असू शकत नाही. कारण संत ज्या भूमीमध्ये आपलं पाऊल ठेवतात त्याला क्षेत्र बनवतात. हे सामर्थ्य त्यांच्या चरणामध्ये आहे. मी केवळ पाऊल सांगितला, संतांच्या पाऊलाचा एक रजकण जरी प्राप्त झाला तरी त्याला क्षेत्रत्व प्राप्त होतं. हे सामर्थ्य त्यांच्या चरण रजामध्ये आहे. आणि त्यामुळे माऊलींसारखे महात्मे की जे दुर्लभ म्हणून भगवद्गीतेनं आम्हाला सांगितले, असे महात्मे ज्या विभागात, ज्या जिल्ह्याला, ज्या तालुक्याला, ज्या गावाला भेटले तो गाव आदिवासी असू शकत नाही. विठ्ठल लौकिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या तो भाग कसा आहे हा भाग पुन्हा वेगळा आहे. हा विचार आपल्याला स्वतंत्र पद्धतीने करावा लागेल. पण तिथली परिस्थिती कशी होती ना आता काय आहे. मला बोलत असताना आमच्या या महाराजांनी सांगितलं की एका गावामध्ये पूर्ण गाव रोगाने युक्त होतं. महारोगाने पछाडलेलं असं गाव. पण माऊलींनी त्या गावात प्रवेश केला आणि आज त्या गावात एकही व्यक्ती त्या रोगाचा पाहायला मिळत नाही. हे सामर्थ्य महात्म्यांच्या स्पर्शाचे, महात्म्यांच्या संघाचे, महात्म्यांच्या आशीर्वादाचं आहे. पण असा महात्मा भेटणं शास्त्र सांगतं दुर्लभ आहे. शंकराचार्यांनी 3 दुर्लभ असे विवेक चूडामणीमध्ये विचार मांडलेला आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया. 3 दुर्लभ सांगितले. त्यात पहिलं दुर्लभ आहे मनुष्यत्वम, मनुष्यपणा. मुळात वाङ्मयाचा जर विचार केला तर नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ दुर्लभ जाना. नरदेह मिळायला दुर्लभ आहे, मिळाला कळाला नाही म्हणून वाया चालला. यावर मी नेहमी एक प्रश्न मांडत असतो, देह मिळावा का देह कळावा? बघा उत्तर देता येतं का? पुन्हा विचारतो, कारण आजचं कीर्तन जेवणानंतर आहे. त्यामध्ये पुन्हा थंडीमध्ये आहे म्हणून प्रश्न 2 वेळा विचारावा लागतो. शास्त्रात एक शब्द 2 वेळा वापरलेला चालत नाही, पण कीर्तनात मात्र कितीही वेळा एक शब्द मांडला तरी चालतो. त्याचं स्पष्टीकरण देण्यात वेळ खर्च करत नाही. देह मिळावा का देह कळावा हे पटण्यासाठी दृष्टांत देतो. पैसे मिळावे का पैसे कळावे हे तरी कळेल का नाही?
पैसे, अहो आम्ही पैशासाठी आत्ता काही करायला लागलो, पैशासाठी गाव सोडायला लागलो, पैशासाठी भावाभावाची भांडणं चालू झाली, पैशासाठी नातं गोतं प्रेम जिव्हाळा संपवायला लागलो, अलीकडं तर पैशासाठी ज्ञान विकायची तयारी चालू झाली. विठाला आपल्याकडं या अगोदर पैशासाठी कला विकली जात होती, पण आता ज्ञान सुद्धा विकायला लागलो आम्ही. एवढं पैशाला महत्व प्राप्त झालं. पैसा म्हणजेच विश्व असा पैसा मिळाला. कळाला का? हा माझा दृष्टांत आहे. याच्यासाठी मी सिद्धांत मांडायला लागलोय. देह मिळावा का देह कळावा हा माझा मुद्दा आहे. केवळ मिळून उपयोगाचा नाही, कळला पाहिजे. यासाठी आचार्यांनी मनुष्यत्वम मनुष्यपणा, आपण मनुष्य देहात आहोत, माणसासारखं वागतोय का इथं प्रश्नचिन्ह आहे. हे संसारी जीवाला सांगत नाही आपण. पारमार्थिक मार्गामध्ये प्रयत्न करणाऱ्या मंडळींसमोर हा मुद्दा आपल्याला आवर्जून मांडावा लागतो की आपण सिद्ध भक्त संत नंतर विचार करू, सुरुवातीला माणूस होण्याचा तरी प्रयत्न करू. विठ्ठला आता यामध्ये पुन्हा काही मंडळी म्हणतील आम्ही माणूस म्हणून वागत नाही. हे तुम्ही कसं ठरवायला लागलात? आता या भागातली माझी पहिली सेवा आहे. जास्त परखडता येऊ नये याचा पण विचार करावा लागणार आहे आणि जास्त सहज पण बोलून चालणार नाही. जे योग्य आहे ते बोलावंच लागणार आहे, कारण मला तुम्ही 600 किलोमीटर वरून बोलावलेलं आहे. म्हटल्यानंतर मी आपलं मनोरंजन करून जाणार यातला नाही. मला मनोरंजन कधी आलं पण नाही, मी येत पण नाही. कीर्तन कीर्तन म्हणूनच आतापर्यंत करत आलोय, करत राहणार आहे. आणि म्हणूनच माऊलींची सेवा मला मिळालेली आहे असं मी समजतो. चला, माझा मुद्दा चालू आहे मनुष्यत्वम. दुर्लभ आहे. मुमुक्षुत्वम हा विषय थोडा अवघड वाटतो, म्हणून याला मी जास्त स्पष्टीकरणाला वेळ देणार नाही. पुढे जाऊ. महापुरुष संश्रयः, महात्म्यांची संतांची भेट दुर्लभ आहे. आणि म्हणून महाराज सांगतात बहु अवघड आहे संता भेटी, 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 बहु अवघड आहे संता भेटी.
जग जेठी करुण केले बहु अवघड आहे संत भेटी संतांची भेट खूप अवघड आहे अवघड आहे अशक्य नाही संतांची भेट होणं अवघड आहे पण परी जग जेठी करुणा केली जगन्नियंत्याने जर कृपा केली तर संत भेट होते तुम्हा सर्वांना माऊलींची भेट का झाली याचे एकमेव कारण हरिपाठ विठला सप्रमाण पटवून देण्याचा प्रयत्न करतो ज्ञानोबरायांनी त्या बाबतीमध्ये विचार मांडलेला आहे संतांची भेट होण्यासाठी देवाची कृपा व्हावी लागते पण देव केव्हा कृपा करतात एक तत्वनाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझे ज्ञानोबरायांनी लक्षण मांडलेले देवाला आपली करुणा यावी याच्यासाठी आपण काय करावं दृढ पद्धतीने हरिनाम यालाच हरिपाठ म्हणतात हरिपाठ हरिपाठ म्हणजे काय हरिनाम पाठ इति हरिपाठ हरीच्या नामाचा पाठ करणं हरीच्या नामाचा उच्चार करणं याला हरिपाठ म्हणतात तोच माऊलींनी आपल्याला शिकवलाय मला अनेकांनी सांगितलं की माऊलींनी हरिपाठाला भजनाला जास्त महत्व दिलं याला कारण त्यांनी परमार्थाचा पाया रचला पाया रचल्यानंतर इमारत उभी राहील इमारतीसाठी वर स्लॅब टाका पत्रे टाका काही करा पाया चांगला असला बदल इमारत उभी राहणार आहे आणि म्हणून पाया रचण्याचं काम त्यांनी केलं ते हरिपाठाच्या माध्यमातून हरिपाठ हा केवळ क्रमाने अभंग म्हणण्याचा ग्रंथ नाही आपल्याला भक्ती प्रेमावर आरूढ करणारा एकमेव श्रेष्ठ आणि सर्वात सुलभ ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे एका जन्मात हरिपाठ कळला तरी त्या जन्माचं सार्थक आहे माऊलींना तो हरिपाठ कळला केवळ कळला नाही तुम्हा आम्हा सर्वांना त्यांनी तो गळी उतरवण्याचा प्रयत्न केला म्हणून आज हे क्षेत्र या पद्धतीनं आपल्याला दिसू लागलं माऊलींनी हा हरिपाठ सर्वांच्या गळी उतरवला अहो हरिपाठ करा हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे वारकरी संप्रदायामध्ये अनुग्रहाला जे नियम सांगितले जातात त्यात एक नियम आहे दररोज हरिपाठ करा तेच ब्रीद माऊलींनी घेतलं आणि घराघरापर्यंत गावागावापर्यंत नवे मनामनापर्यंत हरिपाठ पोहोच करण्याचा प्रयत्न केला हरिपाठ केल्यामुळे माऊलींसारख्या महात्म्याची भेट जी दुर्लभ आहे संत भेट दुर्लभ आहे संत भेट कठीण आहे पण इथल्या सगळ्या मंडळींना ती सुलभ झाली चंद्रामृत सुखे सेववे चंद्रामृत सुखे सेववे
सुखे सेववेन. महाराजांनी अशक्य गोष्टी या प्रमाणामध्ये मांडल्या. चंद्राचं अमृत सेवन करता येईल का? अस्ताला जाणारा रवी सूर्य धरता येईल का? अशक्य असलेल्या सगळ्या गोष्टी योगाच्या सामर्थ्याने प्राप्त करता येतील, पण साधू भेट संत भेट होणार नाही. पण या भागातल्या मंडळींच्या कडून भेट होणार नाही असं ऐकायला पण मिळणार नाही. मला सांगितलं की परम आदरणीय माऊली जागराला बसायचे, काकडा करूनच उठायचे. इतके सुलभ संत महात्मे इतके सुलभ असू शकतात का? कारण आता जागर नाही, भजन असतं. भजन वेगळं आणि जागर वेगळा. भजन 2 तासाचं असतं आणि जागर हा रात्रभर असतो. जागर करून काकडा केला की मग त्याला जागर म्हणायचं. काकड्यामध्ये जागरामध्ये अंतर झालं की त्या जागराचं रूपांतर भजनात झालं. विठाला मी सुद्धा सांगायला काही हरकत नाही. आमचे महाराज आहे तिथं, त्यांनी आमच्या बापूंच्या बरोबर भजन केली, परमार्थ केलेला आहे. मी एका निष्ठावान वारकरी घरामध्ये जन्म घेतला. आई वारली पण वडील आहेत, 90 वर्षे, पण भजनाशिवाय त्यांना करमत नाही. ते सुद्धा एकदा भजनाला बसले, काकड्यालाच उठायचं. अजून सुद्धा त्यांना भजनाला नाही सांगितलं की ते आमच्यावर रागवतात. वयानुसार आम्ही त्यांना थोडं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु भजनाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. माऊली एवढे सुलभ होते, हा माझा मुद्दा चालू आहे. संत महात्मे दुर्लभ आहेत हे सप्रमाण पटवून देता येणारे, प्रमाणामधील दृष्टांत देऊन चिंतन मांडता येणारे, पण आपल्याला ग्रंथातलं प्रमाणातलं उदाहरण घेण्यापेक्षा माऊलींचंच उदाहरण मी मांडायला लागलो. विठाला आपल्याला वेळेमध्ये अभंगाचं पहिलं चरण पूर्ण करायचंय. अभंग सुटेल का नाही मला माहित नाही. माझा मुद्दा दास्यत्वाचा चालू आहे. त्यामध्ये संतांचं दास्यत्व, देवाचं दास्यत्व हे चिंतन चालू आहे. संतांच्या दास्यत्वामध्ये संत भेट दुर्लभ आहे हा विचार आपण पाहतोय. संत भेट दुर्लभ आहे म्हणून दास्यत्व दुर्लभ आहे का दास्यत्वाचा अधिकारी नसतो म्हणून दुर्लभ आहे? माझी शंका लक्षात येते का बघा, पुढे घेऊन जातो आणखी. संत भेट दुर्लभ आहे पण दास्यत्वाला सुद्धा अधिकारी लागतो. सहज दास्यत्व मिळत नाही. तुम्हा सर्वांचं भाग्य की परम आदरणीय माऊलींची सेवा घडतीये, त्यांचं दास्यत्व करायला मिळायला लागलं. त्यांची सेवा कशी करावी? काही जण म्हणतील आम्ही आमच्या प्रपंचामुळे जायखेडला येऊ शकत नाही, त्यांच्या स्थळाकडे येऊ शकत नाही, घरी बसून आम्हाला सेवा करायची. कशी करावी? माऊलींची सेवा करायची असेल तर निष्ठेनं दररोज हरिपाठ करावा, हीच त्यांची सेवा आहे. त्यांची सेवा करण्याचं हे माध्यम आहे. संत सेवेसाठी ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायात लक्षणा मांडली. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवठा, तो स्वाधीन करी सुभट ओळगोनी. ब्रह्मज्ञानासाठी, आत्मज्ञानासाठी संत सेवा हे प्रवेशद्वार आहे.
तरी संताया भजावे सर्वस्वेसी सेवया पदावर हे भाष्य आलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन या श्लोकामध्ये शेवटचा शब्द आहे सेवया. सेवया पदावर भाष्य करत असताना लक्षण मांडलं की सेवेशिवाय आम्ही आनंदाकडे जाऊ शकत नाही. सेवा केली पाहिजे, पण संतांची सेवा कशी करावी, करता येते का, याचा अधिकारी पहिल्या अध्यायात मांडला. म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे. शाखा पल्लव संतोषते. जास्त विस्तार करत नाही, लक्ष द्या. यामध्ये जाणतेनी हा संत सेवेचा अधिकारी आहे. जाणतं कोणाला म्हणावं? ज्यांचं वय जास्त झालं त्यांना जाणतं म्हणावं. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, धन जास्त आहे, त्यांना जाणतं म्हणावं. ज्यांची प्रतिष्ठा मोठी आहे त्यांना जाणतं म्हणावं. ज्यांच्याकडे शिक्षणातली मोठी डिग्री आहे त्यांना जाणतं म्हणावं. ज्यांच्याकडे लौकिकातलं ज्ञान आहे त्यांना जाणतं म्हणावं. जाणतेनी प्रश्नचिन्ह आहे. एका वाक्यात याचं उत्तर देतो. ज्यांना संत संत रूपात ओळखता येतात त्यांना जाणतं म्हणावं. माझ्या दृष्टीनं इथं बसलेली सगळेच जाणतेत, कारण त्यांनी माऊलीला ओळखलंय. म्हणून हे रात्री 9च्या पुढच्या कीर्तनाला थंडीत बसलेत. म्हणून हे सगळे कोण आहेत? जाणतेत. विठ्ठला कारण संत सेवा सहज मिळत नाही, सहज घडत नाही. संत सेवेचा विशिष्ट अधिकारी आहे. आणि म्हणून महाराजांनी एके ठिकाणी लक्षण मांडलेलं आहे. कोण पुण्याचा होईन सेवक. आता मला एवढाच विचार मांडायचा आहे. देवासमोर महाराजांनी प्रश्न मांडला. देवा, मला संतांचा सेवक बनायचं आहे. संतांचा सेवक बनण्यासाठी कोणतं पुण्य प्राप्त करू, किती पुण्य, असा अभंग पद असं पद नाही. किती पुण्य असं नाही. कोण पुण्य, किती म्हटलं की संख्या. बघा, स्वर्गाच्या बाबतीत ज्ञानोबा सांगतात, शतमक संपत्ती स्वर्गीची 100 अश्वमेध यज्ञ पुण्य करावं लागतं. त्यावेळेला सामुग्री संख्येनं सांगितली. 101 जन्म सत्यलोकाची सामुग्री सांगितली. तसं किती पुण्य असं नाही. कोण पुण्य, कोण म्हटलं की स्वरूप. संतांचा सेवक बनायचंय. संत सेवक सर्वांना होता येत नाही, पण देव सेवक मात्र सर्वांना होता येत. पण सर्व हे पद सर्व जीवाकडं नाही, तर हे मानव देहातल्या सर्वांकडं जातं. नाहीतर आपल्याकडे नामाच्या बाबतीमध्ये सुद्धा असा विचार आहे. विठ्ठला विठ्ठला सकळासी येथे आहे अधिकार. सकळ शब्दाचा अर्थ काय? पृथ्वीवर असलेले सगळे पशु पक्षी कीटक सगळे घ्यायचे का सकळ शब्दामध्ये? तसं सर्वांना अधिकार देवसेवेचा. यात फक्त नरदेह घेता येतो. नाहीतर पृथ्वीवर तात्विक दृष्ट्या 4 प्रकारची योनी मांडली. जारज, उद्भिज, स्वेदज, अंडज. यामध्ये सर्वांना अधिकार नाही. याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये भजन भक्ती सेवा करता येते. म्हणून हा देवसेवेचा अधिकारी आहे. आपण सगळे देवसेवेचे अधिकारी आहोत.
काही जण यामध्ये प्रश्न मांडतील. तुम्ही मगापासून सांगायला लागलात सेवा सेवा सेवा, पण आम्ही संसार करावा का सेवा करावी, प्रपंच करावा का सेवा करावी, कामधंदा करावा का सेवा करावी. मुळात हा प्रश्नच अज्ञानातलाय, तरी याला उत्तर द्यावं लागतं. कारण उत्तर देताना ज्ञानातून द्यावं लागतं असं कुठं नियम आहे. विठाला नरदेहामध्ये असलेल्या प्रत्येकाला देवसेवा करता येते, पण प्रश्न निर्माण होतो देवसेवा का करायची. मग देवसेवा कशी करावी आणि का करावी याचं उत्तर महाराजांनी आपल्या समोर मांडलं. प्रस्तुत अभंगाचं प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये दास्यत्व का स्वीकारावं कसं स्वीकारावं या दोन प्रश्नांची उत्तरं मांडली. काया वाचा मने झाला विष्णुदास, काही न विष्णुदास, वाचे न विष्णुदास, मनाने विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीन, त्याला एकही विकार बाधू शकत नाही. हे फल मांडलं. यामध्ये चिंतन करत असताना कायेचा दास, वाचेचा दास आणि मनाचा दास आपल्याला विचारात घ्यावा लागतो. कीर्तनाच्या अगोदर आपण बसतो, कीर्तन संपेपर्यंत उठत नाही, हा कायेचा दास आहे. काये न दास्यत्व. टाळकरी मंडळी टाळ घेऊन उभा राहतात 2 तास 2.5 तास, काही काही वेळेला फडावर 3-3 तास कीर्तन होतं, पण एकही टाळ खाली ठेवला जात नाही. कायेचं दास्यत्व आहे. कायेनं, शरीरानं, इंद्रियानं समर्पण होणं याला कायेनं दास म्हटलं जातं. वारीला जाणं कायेचा दास आहे, पायी चालत जाणं, मग संत क्षेत्राला जाणं किंवा देवक्षेत्राला जाणं. आपण सर्वजण त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे पायी चालत जातो.
एका वारीमध्ये तिन्ही प्रकारचं दास्यत्व आहे. चालत जाण्यामध्ये कायेचा दास आहे. चालत असताना संतांचं देवाचं भजन म्हणत जातो आपण. हा वाचेचा विषय असल्यामुळे हे वाचेचं दास्यत्व आहे. आणि या वाचेला शरीराला मनाचं सहकार्य असतं. मन त्या भजनामध्ये रमतं, एकरूप होतं, समरस होतं. हे मनाचं दास्यत्व. एक वारी केली तिन्ही प्रकारचं दास्यत्व मिळतं, तिन्ही प्रकारची सेवा मिळते. आणि म्हणून माऊलींनी या भागातल्या सर्वांना एकच सांगावं, दररोज हरिपाठ करा आणि निवृत्तीनाथ महाराजांची वारी करा. वारी का सांगितली आपल्याला? आता वारीवर आत्ता मला बोलता येणार नाही, कारण वारीचा विषय सुरू झाला की अभंग बाजूला राहील आणि म्हणून मी त्याकडे जाणार नाही. पण काय ना वाचेन हे पटवून देण्यासाठी वारी प्राधान्यानं मांडेन. वारीच्या माध्यमातून कायेचं दास्यत्व मांडलं जातं. काही काही मंडळींना पायाला फोड येतात, तरी ती मंडळी थांबत नाहीत, बसत नाहीत, वाहनाचा विचार करत नाहीत, चालतच राहतात. काही काही जणांना मार्गामध्ये जरी त्रास झाला, डोकं दुखायला लागलं, कणकणी आली, इतर काही आजार आला, तात्पुरतं औषध घ्यायचं आणि पुढं निघायचं. कायेचं दास्यत्व आहे. वाचेनं सतत नामस्मरण करणं, भजन करणं, अभंग म्हणणं, ओवी म्हणणं. बघा, या मार्गावर थोडा सुद्धा वेळ वारकरी मंडळी आपला जाऊ देत नाहीत. दिनचर्या ठरलेली असते. सकाळच्या वेळेला कोणते अभंग असावे, अभंगाचा क्रम काय, मालिका कोणती म्हणावी, याची बंधनं परंपरेनं घालून दिलेली आहेत. आणि ते सतत म्हणत राहणं हे वाचेचं दास्यत्व आहे. कोणाचं तरी दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा देवाचं दास्यत्व स्वीकारावं. याच्या पुढे जाऊन चिंतन मांडेन. इतर कोणाच्याही दास्यत्वाने दुःखाशिवाय काहीही मिळत नाही. देवाच्या आणि संतांच्या दास्यत्वाने आनंदाशिवाय दुसरं काही मिळत नाही. विठाला म्हणून महाराज एके ठिकाणी देवाला प्रार्थना करत असताना सांगतात, हेची व्हावे माझे आस, हेची व्हावे माझे आस, हेची व्हावे माझी आस, हेची व्हावे माझी आस, हेची व्हावे माझे आस, हेची व्हावे माझे आस, हेची व्हावे माझी आस, हेची व्हावे माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. सर्वांच्या पाठातला अभंग आहे. देवाला प्रार्थना करत असताना महाराज लक्षणा मांडतात, जन्मोजन्मी तुझा दास, हेची व्हावी माझी आस. देवा, माझ्या मनामध्ये एकच आस आहे, एकच इच्छा आहे, प्रत्येक जन्मामध्ये मला तुझा दास बनव. मला जन्म द्यायचा विचार करू नको,
सतत जन्म दे, तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे, हेचे दान देगा देवा. महाराज देवाला दान मागतात, देवा मला जन्माला पाठवण्याचंच दान दे. आता यात तात्विक शंका, जन्म देवाच्या दानातून, इच्छेतून का कर्मानुसार, आता त्याच्या विस्तारात जात नाही. पण देवाला महाराज विनंती करतात, सांगतात, देवा मला जन्माला पाठव, पण जन्माला पाठवल्यावर तुझा दास बनव. कारण तुझ्या दास्यत्वामध्ये जो आनंद आहे तो इतर कशात मिळत नाही. दास्यत्वातला आनंद हे मुख्य फल आहे. अवांतर फलामध्ये दोषाची निवृत्ती, अवांतर फलामध्ये विकाराची निवृत्ती. देवाच्या दास्यत्वाने दोषाची निवृत्ती होते, विकाराची निवृत्ती होते. पण हे अवांतर फल म्हणून स्वीकारावं लागतं. पण आम्हाला सांगताना अवांतर फल मुख्य फल म्हणून सांगितलं. काम क्रोध त्याज बाधितिना, एकालाही काम क्रोध बाधत नाही. यात शंका, काम कशाला म्हणावं, क्रोध कशाला म्हणावं, ते का घालवायचेत? काम का घालवावा, क्रोध का घालवावा, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखो माझे, भजन करा. टाळी वाजवून भजन करा, भजन करा. काया मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिना. विश्वासी जो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगेता होय त्याजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय दास्यत्व.
दास्यत्व ही नवविधा भक्तीतील 7वी भक्ती सांगितली, पण संप्रदायामध्ये दास्यत्व हा सेवाभाव सांगितला. याला भक्ती केव्हा म्हणायचं, सेवा केव्हा म्हणावं, हाही विचार या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. परंतु आता आपल्याला वेळेमध्ये चिंतन पाहण्यासाठी पहिलं चरण पूर्ण करायचंय. अर्धा तास शिल्लक आहे, त्यामुळं जास्त पुढं काही मी घेऊन जाणार नाही. पण कामक्रोध त्यास बाधे तिना हा विचार मांडत असताना दास्यत्वातला सांप्रदायिक विचार आपल्या समोर मांडतो आणि माझ्या चिंतनाकडे येतो. काळाची गरज म्हणून दास्यत्व म्हणजे काय? वारकरी संप्रदायानं दास्यत्वाचा एक भाव मांडला. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं याला दास्यत्व म्हणतात. काही मंडळी याच्यावर शंका घेऊ लागली. भजनाला माळ लागते का प्रेम लागतं? भजनाला माळ लागते का प्रेम लागतं अशी शंका मांडतात. कारण सहज याचं उत्तर दिलं जातं, प्रेम लागतं, माळ नसली तरी, असा काही मंडळी विचार मांडू लागले. आणि या भूमिकेतून प्रवाहानुसार चिंतन मांडावं लागतं. या प्रवाहातलं एक आपल्या सर्वांच्या अनुभवाचा विषय मांडतो, हे चिंतन पटवून देतो. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पत्नीकडे सौभाग्याचे 2 अलंकार आहेत. एक मंगळसूत्र आणि दुसरं कुंकू. प्रत्येक पत्नीनं ते परिधान केलं पाहिजे असं परंपरेनं प्रत्येक पत्नीला बंधन घातलेलं आहे. माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, लग्न झाल्यानंतर पतीच्या विषयी पत्नीच्या मनामध्ये प्रेम असावं का गळ्यात मंगळसूत्र असावं? प्रश्न पुन्हा मांडतो. थंडी असल्यामुळं माझा प्रश्न कानात गेला नसेल असं गृहीत धरून प्रश्न पुन्हा मांडतो. प्रत्येक पत्नीच्या मनामध्ये पतीच्या विषयी प्रेम असावं का गळ्यात मंगळसूत्र असावं? प्रेम असावं. मंगळसूत्र नसलं तरी, मी वाक्य अर्धवट ठेवलंय बरं का, पूर्ण नाही केलं, काळजी करू नका. बघा, आपल्याला वाक्य उच्चारायला सुद्धा आवडत नाही, ते सहन होत नाही. ज्याच्यातून दुःख मिळतं अशा संसारात मनेची मंगळसूत्राची आवश्यकता वाटते. ज्याच्यात निरतिशय शाश्वत आनंद मिळतो तिथं माळेची अपेक्षा असू नये का? विठ्ठला बर, माळ घातली, काय काय केलं आपण? आता मी मगापासून ठरवत होतो हे बोलू नये म्हणून मी थोडं तात्विक चिंतन मांडत वेळ खर्च केला, पण मन राहावे ना, माऊलींचीच इच्छा असणार आहे, बोला. आणि म्हणून मी पुन्हा या विषयाकडे आलो. माळ घातली म्हणजे काय केलं? फक्त मांसाहार सोडला तो जिभेचा, बाकी सगळ्या इंद्रियाचा मांसाहार चालू आहे. डोळ्याचा मांसाहार कोणता, कानाचा मांसाहार कोणता, वाचेचा मांसाहार कोणता, आणि तो चालू आहे का, याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. माळ घातल्यानंतर खोटं बोललं तरी काय? माळ घालून आम्ही खोटं बोलायला लागलो, माळ घालून आम्ही तंबाखू खायला लागलो, माळ घालून आम्ही व्यसन करायला लागलो, माळ घालून आम्ही बाकी सगळं काही करतोय, फक्त मांसाहार बाजूला ठेवला. एवढंच वेगळेपण केलं तरी देव आपल्याला आनंदावर आरूढ करतोय. शुद्ध सात्विक अशा प्रवाहामध्ये इंद्रियाला आणून जर दास्यत्व स्वीकारलं तर देव कोणत्या आनंदावर आरूढ करेल?
त्याला गोकुळ म्हणतात. गोकुळातल्या एकाला सुद्धा देवाकडे जावं लागलं नाही, देवाने येऊन आनंद दिलाय. हे वेगळे पण आहे गोकुळातलं. माझं चिंतन चालू आहे. कायेचा दास म्हणजे काय? माळ घालणं. याला संप्रदायात आणखीन एक लक्षण आहे, देहावर तुळशीपत्र ठेवणं. एकदा का अनुग्रह घेतला, गुरुमाऊलींकडून अनुग्रह घेतला की आपलं जीवन संपलं. हे जीवन त्यांचं म्हणून जगायचंय. याला दास म्हणतात. पटवून देतो आणि चिंतनाकडे येतो. कैकेयीनं अयोध्येचं राज्य कुणासाठी मागून घेतलं? भरतासाठी मागून घेतलं. भरताने ते राज्य प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर केलं का? नाही केलं. मग कुणी केलं? भरताने ते राज्य केलं नाही, मग कुणी केलं? भरतानीच केलं, पण माझ्या स्वामीचं राज्य म्हणून केलं. तसं आता हे जीवन गुरुमाऊलींचं म्हणून जगलो तर याला दास म्हणतात. माळ घालून आपण मांसाहार तर सोडायचाच आहे. तरी मांसाहार ज्यांना ज्यांना सुटत नाही ती मंडळी माळेपासून लांब जातात. अशा मंडळींना जर म्हटलं चला माऊलींकड माळ घालू, माळ सोडून बोला. 500च्या ऐवजी 1000 रुपये देणगी घ्या, पण माळेचं बंधन नको. बंदूक घेऊन कारगिलवर उभा करा चालेल, पण माळ घालायला इतकं मोठं संकट वाटतं या मंडळींना माळेच्या बाबतीत. अहो, पण निसर्ग नियमाचा जर विचार केला, निसर्गाने प्रत्येक देह रचनेप्रमाणे आहार ठरवून दिलेला आहे. पशूंचा आहार कोणता, पक्ष्यांचा आहार कोणता, कीटकांचा आहार कोणता आणि मनुष्याचा आहार कोणता. आहारानुसार शरीराची रचना आहे. मनुष्याच्या शरीर रचनेनुसार मनुष्य शाकाहारी आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? पटवून देतो. जो प्राणी जिभेने पाणी पितो त्याचा आहार मांसाहार. जो प्राणी ओठाने पाणी पितो त्याचा आहार शाकाहार. गाय जिभेने पाणी पिते का ओठाने? घरी जाऊन बघू. घोडा ओठाने पाणी पितो का जिभेने? ओठाने, शाकाहारी आहे. हरिण ओठाने पाणी पितं का जिभेने? ओठाने. शिळी ओठाने पाणी पिते का जिभेने? ओठाने. तिला खाणारा माणूस ओठाने पाणी पितो का जिभेने? चहाला कप लागतो का बशी? ओठाने पाणी पिणारे आहोत आपण. आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाचा शाकाहार आणि मांसाहाराचा संबंध आहे. विज्ञान दृष्ट्या सुद्धा मनुष्य शाकाहारी आहे आणि तात्विक दृष्ट्या सुद्धा शाकाहारी आहे. आपल्याच आहाराची आपल्याला जाणीव करून देणं म्हणजे माळ घालणं. विठ्ठल चला ठीक आहे. जाता जाता चुकीचा शब्द जाऊ नये याची काळजी घेतोय, कारण बोलता बोलता काही काही वेळेला मांसाहाराच्या बाबतीत परखडता वाढते वक्ता म्हणून, आणि मग शब्द चुकू नये याची काळजी घेत मी पुढे निघालोय. कारण माऊलींच्या दरबारामध्ये सेवाभाव मांडत असताना सेवाभावामध्ये अपराध होऊ नये याची सुद्धा मी काळजी घेतोय. चला, माझं चिंतन चालू आहे कायेचा दास, आणि या दास्यत्वातून आपल्याला फल काय आहे? कामक्रोध त्यास बाधे तिना, एकही विकार बाधत नाही.
मुळात हे विकार आपले नाहीतच, दुसऱ्याचे आहेत. पण दुसऱ्याच्या विकाराला आम्ही आमचं समजून बसलो. काही काही जण ज्यांना राग येतो ना, ती मंडळी समाजात स्वतःहून सांगतात, मला रागाला आणू नका बरं का, मला रागाला आणू नका, माझा राग चांगला नाही. फक्त कंसात असतं, राग आल्यानंतर भिंत दिसत नाही. रागाला आणू नका हे दुसऱ्याला सांगावं का आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवावं? क्रोध आपल्याला जिंकायचंय, शिवाय तो आपलाही नाही. पटवून देतो, तुमच्या इकडं मुलाच्या मुलाला काय म्हणतात? काय म्हणतात या भागात खानदेशात? नातू. मुलीच्या मुलाला काय म्हणतात? नातू. मुलाच्या मुलाला नातू म्हणतात आणि मुलीच्या मुलाला सुद्धा नातू. दोन्ही सुद्धा काय आहेत? नातू. पण दोघांवर प्रेम एकसारखं आहे का वेगळं आहे? कशी इकडं पद्धत? दोन्ही नातूच आहेत, आपलेच आहेत, दोन्ही आपलेच आहेत. पण प्रेमात फरक आहे का? मुलीचा आहे, आपल्या जवळ आहे, आपला नाही. मुलीचा मुलगा हा आपल्या जवळ आहे, आपला नाही, म्हणून व्यवहार वेगळा आहे. तसा या हृदयात असलेला, अंतःकरणात असलेला काम क्रोध आपल्या जवळ आहे, आपला नाही, पंचमहाभूताचा आहे. या शरीराचा विचार मांडत असताना ज्ञानोबरायांनी लक्षण मांडलेलं आहे. 7 5 3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. हे जर आकडे मोजले तर 25 होतात. 7 5 3 15 झाले. 7 आणि 5 12 आणि 3 15. दशक, दशकांचा 15 आणि 10 हे किती झाले? 25. 25 तत्वाचा जो देह त्याला शास्त्रात स्थूल देह म्हणतात. हे 25 तत्व आली कुठून? पंचमहाभूतापासून. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि प्रत्येकाकडून 5-5 वर्गणी घेतली. आकाशाकडून जे 5 आले त्यात काम आहे. आकाशाचे 5 आहेत, वायूचे 5 आहेत, तेजाचे 5 आहेत, जलाचे 5 आहेत. त्यात आकाशाकडून जे आले त्यात काम आणि क्रोध आहे. क्रोध काम आकाशाचे आहेत. मुलीचा मुलगा आहे, प्रेम किती करावं तरी आपण सांगतो मला रागाला आणू नका. मला चाल नाही दिली की राग येत असतो आणि त्यामुळं मला रागाला आणू नका. संयोजकांनी माझी काळजी घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, राग येण्यापेक्षा दास्यत्व स्वीकारावं. काम क्रोध त्यास बाधितिना, एकही विकार बाधत नाही. हा विकार घालवायचा आहे आपल्याला. कशासाठी घालवावा याच्यावर एक दृष्टांत देतो. उरलेल्या चरणांचा समन्वय साधू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. एका खेडेगावामध्ये अतिशय गरीब गृहस्थाच्या घरी मुंबई सारख्या मोठ्या शहरातले पाहुणे आले. गरीबाच्या घरी पाहुणे आले, मोठे श्रीमंत, आणि म्हणून त्याला खूप आनंद झाला. आपल्या गरीबाच्या घरी पाहुणे आले, गरीबाच्या घरी पाहुणे आले. त्यांना एवढा आनंद झाला, त्यांचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं, पाहुणचारामध्ये पाणी दिलं. साध्यातला साधा पाहुणचार म्हणजे चहा. चहा देण्यासाठी त्यांच्याकडे कपबशी नव्हती. स्वाभिमानी कुटुंब होतं. इतर भांड्यामध्ये चहा दिला तर गरिबी दिसेल. काय करावं? दोघं नवरा बायको विचार करू लागले. बायकोनं सांगितलं, कशाला काळजी करताय, शेजाऱ्यांच्याकडे जाऊन कपबशी घेऊन येते, पाहुण्यांना चहा देऊ, पाहुणे गेल्यानंतर कपबशी परत करू. नवऱ्याला ते पटलं आणि तो पाहुण्यांबरोबर बोलत बसला. पत्नीने चहाला ठेवलं आणि ती कपबशी आणायला बाहेर आली, शेजाऱ्यांच्याकडे आली.
तिथं त्यावेळेला चहा झाला होता, कपबशी घाण होती. यांना घाई असल्यामुळे घाण कपबशी आणली, घरी आणून ती स्वच्छ केली, पाहुण्यांना चहा दिला. अर्ध्या एक तासानंतर पाहुणे गेले. कपबशी परत करायची का घर जावाई? कपबशी परत करावी. आता महत्वाचा प्रश्न विचारतो, उत्तर तुम्हाला द्यायचंय. कपबशी परत करावी, पण कशी? जशी आणली, आणताना घाण आणली, देताना कशी द्यायची? साधा व्यवहार आहे. आणताना जरी घाण आणली तरी देताना स्वच्छ करून द्यावी. तसा देह आणताना विकारी आणला, परत करताना कसा करायचा? काम क्रोधे केले घरी, काम क्रोधे केले केले घर रीते. हे अंतःकरण हृदय रूपी घर रीत केलं, रिकाम केलं. म्हणजे हे भरलं होतं. कशाने भरलं होतं? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 जणाला जिवंत ठेवणारा अहंकार, या सगळ्याने भरलं होतं. हे रीत केलं कशासाठी? एवोनी गोपाळ राहे तेथे, म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. आपलं चित्त जर निर्मळ केलं तर देवाला बोलवावं लागत नाही, देव येत असतो. म्हणून यावर मी नेहमी एक चिंतन मांडतो. प्रार्थनेत वेळ खर्च करावा का पात्रतेसाठी वेळ खर्च करावा? चला, प्रार्थना पात्रतेसाठी असावी. विठला आणि अशा अधिकारावर जो आला, अविश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता. ज्ञानेश्वर विठ्ठल जय तुकाराम पंढरी